कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती पहिल्यासारखी ना बनवता भाई, तो चांगली आहे रे. काय चांगली आहे, पाणी पाणी लागतं। हे घ्या, हे तुमचे सगळ्यांचे पैसे सगळ्यांना द्या। आणि घरी पैसे अरे मी आता चालले नाही काय, देते ना। ठीक आहे। आणि मला सांगा चंदन कुठे आहे? चंदन तर चंदन ऐक ना, एक मिनिट काय झालं? हे घे तुझा पगार। अगं शिवा, ह्याची काय गरज होती? म्हणजे तू ऑलरेडी मला इथे काम करायचा चान्स दिलाय, मला अजून महिनाही पूर्ण नाही झाला। हे रे, मी चान्स दिलाय तुला आणि तू प्रामाणिकपणे काम करतोयस, इतकं मेहनतीने काम करतोयस, तर त्याचा मोबदला तर दिला पाहिजे ना। थँक्यू। अरे बाई चंदन, घे रे। आणि बघ, शिवा मेहनत बघते आणि ती तिला कळते। आता कसं पार्टी झाली पाहिजे ना, पगार झाल्या भाईचा। ए थांबा, उगाच त्याला फोर्स करू नका, आत्ताच कामाला लागा। अरे नाही, ठीक आहे, मी काय करणार एवढ्या पैशाचं? आणि आता हेच मित्र आहेत ना माझे, करू आपण पार्टी करू। क्या बात बोली अरे चंदन, बरं अप्पर ऐक, मी ड्रॉवर मध्ये काही पैसे काढून ठेवलेत, ते आत्ता ऑइल आणायचे। मी काय म्हणते, सगळी लिस्टच तयार करा ना। हा, लिस्ट तयार करा, ऐनवेळी गोंधळ नको। हा करतो करतो। चला मी घरी जाऊन येते। हा ए शिवा, सगळं ठीक आहे ना? हो आले। टिप्पर, हं? शिवा कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे. बघ, आपल्याला माहित आहे ती असं बोलत नाही, सगळं मनात साठवून ठेवते, काहीतरी नक्कीच गडबड आहे। त्याचाच विचार करतो मी पण भाई। शिवा किती चांगली आहे, मी तिच्याशी एवढं धडधडीत खोटं बोललो तरीही ती तिच्या मतावर ठाम राहून माझी मदत करते। शिवा बाय, हा शिवा काय रे बक्या, कसा आहे? कुठे काय ठीक आहे लाईफ मध्ये? का काही प्रॉब्लेम आहे का? शिवा, मी अडचणीत आहे ग। माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो, आणि मला पैशांची खूप गरज आहे, आणि इतक्या अर्जंटमध्ये पैसे कुठून आणायचे काहीच कळत नाही। तू काही काम का नाही करत रे पक्या? दिवसभर आपल्या त्या कट्ट्यावर बसायचं आणि टवाळकेगिरी करायच्या, ह्याला काय अर्थ आहे? काही काम केलंस तर पैसे सुटतील ना चार। फॅमिली आहे एवढी तुला। आता मी काम करणार आहे, आणि तू मला पैसे दिलेस ना तर मी पैसे परत करीन, अगदी व्याजासकट। खरं बोलतोयस ना? काम करावं लागेल। हो। आणि ऐक, हे पैसे तुझा मुलगा आजारी आहे म्हणून देते, काम करावं लागेल। हो करीन, आणि पैसे लवकर परत करीन। आशू, जरा मी ते अजूनच सिम्प्लिफाईड केलं, एकदा बघून घेशील? सिम्प्लिफाईड आरामात। आशू, हे बघ, हे घे, की तू सकाळी पण गोळी नाही घेतली, ती घेतो। दुपारच्या जेवणाला घे आठवणीने, आणि हा डबा। ऐक ना, मी काय म्हणते, खूप होतोय का त्रास? इट्स ओके। नाही, मी काय म्हणते, तू आज आराम करणार, नको जाऊ एक दिवस। असं कसं म्हणते नको जाऊ? अगं आमची महत्वाची मीटिंग आहे, जायला तर लागणार ना। तसं नाही, अरे मला जरा भीती वाटते। मी काय जंगलात चाललोय का? कामाला चाललोय, भीती कसली वाटते? हो, आणि शिवा, आम्ही ना संध्याकाळपर्यंत परत पण येऊ। बरं ठीक आहे, पण मी काय म्हणते, कारचा AC जरा कमी ठेव, आणि तिथे थंड काही पिऊ नको, गरम पाणीच पी। हे जे पाणी दिलं तेच पी, हा, बाकी काही करू नको, आणि जेवढं लागेल तेवढंच खा, जास्त काही खाऊ नको। अगं शिवा, मी काय शाळेत आहे का आता? काय इन्स्ट्रक्शन येते एवढ्या? तसं नाही, पण ए आशू, कोण रे?
बिचारी किती काळजीपोटी सांगतेय तुला. कूल 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 माहिती मला. चला देहा आपण निघूया. आणि शिवा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी घेते त्याची काळजी. ती आहे ना, डोंट वरी. आम्ही येतोच शिवा. चला हे घे. हे उशिराही घ्यायची. हा दे. बाय. हॅलो. शिवा, तुझं तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे ना? आज तुझं प्रेम आमच्या ताब्यात आहे. जुन्या मिल रोडवरच्या ब्रिजवर आज त्याचा विषय संपणार आहे. असेल जम तर ये आणि वाचव त्याला. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. स्विच ऑफ का येतोय? अरे बापरे. अरे कोण आहेत? यांचा काय प्रॉब्लेम आहे? आशु, तू रिव्हर्स घे. हा थांब. कोण आहेत ही लोक? अरे यांचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये. ए बाहेर ये. अरे काय? अरे सांगितलं ना. ए थांब आशु, थांब थांब. तू बाहेर तू उतरू तू नको, उतरू ऐक नको. माझं. थांब मी बघतो. आशु, ऐक माझं, उतरू अगं नको. रेहा थांब जरा, मी बघतो ना. 1 मिनिट थांब. ए बाहेर काय हो दादा, तू काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मी तुम्हाला दिली ना साईड बघाशी. अरे तुला पण साईडलाच यायचं होतं रे. म्हणजे कळेल तुला काय ते. काय नक्की काय कोण आहे तुम्ही? समजेल रे, सगळं समजेल. काय समजेल? आशु, ए रेहा तू आतमध्ये बस. नाही, आशु, तू अगं गाडीत तू बस. आत बस, मी तुला नाही, तू सांगतो. गाडीत बस. आणि कोण आहेत ही लोक? हा काय प्रकार आहे? अरे हिच्या धमकी पोलिसांना नको. आशु, सोड तिला. आशु, आशु, अरे. अरे सोड तिला, सोड. तिने सांगत रे. अरे सांग ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.